आज आपण झटपट होणाऱ्या चकल्या करणार आहोत. त्यासाठी काय करायचं, एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये चांगलं 2 वाट्या पाणी घालायचं आहे. त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर जाडसर कुटलेले धणे घालायचे 2 चमचे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 चमचा लाल मिरच पावडर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीळ घालायचे चांगले 2 चमचे, 1 चमचा तेल घालायचं आहे आणि लसणाची पेस्ट घालायची 1 चमचा. नंतर घालायचं 2 वाट्या ज्वारीचं पीठ. आपण 2 वाट्या पाणी घेतले आणि 2 वाट्या आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि नंतर हे एकजीव झालेले पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. जितकं छान मळलं जाईल तितकी तुमची चकली अगदी व्यवस्थित येईल. तर आता काय केलं, मळलेलं पीठ जे आहे ते एका चकलीच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मस्त गोल गोल चकल्या करून घ्यायचं आहे. तेल तापायला ठेवले, मीडियम आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे. चकल्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त टाकून आपल्याला चांगले फ्राय होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे. तर अगदी ज्वारीच्या पिठाची खमंग कुरकुरीत चकली तुम्हालाही सुद्धा करता येईल. अगदी सोपी आणि झटपट होणारी चकली. तर नक्कीच ट्राय करा आणि एन्जॉय करा. तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत.